नशीब चांगलं कुणाला लागलं नाही. बेभरवशी रस्त्याचं काम असतंय, कशाला गाड्या पळवायच्या. आम्ही आपलं सावकाशच आलो कोल्हापुरात, दादांची भेट घेतली, निघालो रिटर्न. आज बघा मायनीचे सहकुटुंब सहपरिवार हॉटेलवर भेट द्यायला आलेली. इजानं आज कॉफी आणि आईस्क्रीम मिक्स करून खाल्लं बघा, आणि ती पण दिलेलं प्रथमेश दादानी. शुक्रवार असून सुद्धा बघा मुंबई पास करणारं भाऊबंद आज काय रस्त्याला नव्हतं. तीच दुसऱ्या दिवशी बघा रस्त्याला सगळं जामच. मुंबईवरून येत असतील का नाही तर बघा खेड सोलापूरचा टोल नाका सकाळी 6च्या आत पास झाला पाहिजे, तेव्हा कुठंच रस्त्याला ट्रॅफिक लागत नाही. सगळ्या रस्त्याला बॉम्बच असते. आज हॉटेलवर नगरचे भाऊबंद बघा पुण्यापासून सोबत होती. ती पाहुणेबाईला सोडली नांदलापूर फाट्यावर. आता मात्र कॅमेरामॅन आमचा परफेक्ट झाला बरं का. इजिया कॅमेराला भोक्स पाडून ठेवणं म्हणजे बरं एक दिवस. गडीत तटणाच झालाय अजिबात. आलो पेट नाक्या भाव तवर लाजायला लागला. बॉक्साईड भराय निघालेला हो. बरं आज पण बारबीचा घोटाळा झालेला, जरा उशीरच झाला मालखेड फाट्यावर, त्यामुळं डिझेल पंपावर झाला लेट. दररोज काही ना काही कारणामुळे गाडी लेट होती, तेवढं चालायचं. आलो पुण्यात, लातूरचं दादा गाठ पडलं. ती दुसऱ्या दिवशी सकाळी बघा म्हणलं पोराचं जरा फुटेज घ्यावं, ती पण लाजलं. तवर पारगाव खंडाळ्याच्या दादाने टोल नाक्यावर झाक दिली, साईडला घे गाडी, भेट घ्यायची. कालकरांची भेट घेतली पेट नाक्यावर. आलो कोल्हापुरात आणि आज मस्तपैकी घरचं जेवण होतं बघा. कांद्याची भाजी, कांदा आणि भाकरी आणि टमाटो.